हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांतीही सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठला विठ्ठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा प्रथम नमना पांडुरंगा प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जोजी मनोजवम मारत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नारी मंगल भावा बहुत दशरथ राम
तुझे पायी माझे जगदंबाई नमन तुझे पायी माझे जगदंबाई जगदंबाई नमन तुझे पायी माझे जगदंबाई बाई माझे जगदंबा हाला विठाला हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्यांनी अवघ्या विश्वाचं कल्याण व्हावं ही प्रार्थना आपल्या पसायदानाच्या द्वारा त्या पांडुरंगाकडे मागितली आणि जे आमच्या वारकरी संप्रदायाचे माऊली झाले वारकरी संप्रदायाचा पाया झाले असे माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय आमच्या वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी शोभणारे असे जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वतःच्या बोटातलं रक्त रायरेश्वराच्या चरणी अर्पण केलं आणि हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचं अवघं आयुष्य वेचलं ते आमचे छत्रपती शिवबा मासाहेब जिजाऊ कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व वीररसप्रधान पुरुष मंडळी भक्तिमती माता भगिनी आबालवृद्ध गुणीजन गायक वादक मंडळी साऊंड सिस्टीमवाले दादा सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात विठाल विठाल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडलाय तो अभंग महान भगवत भक्त देहू निवासी संत हृदय सम्राट असणारे विश्ववंद्य 5वा वेद गाथा निर्माण करणारे आणि इतकंच नाही सगळे शेतकरी मंडळी बसलेत माझ्यासमोर म्हणून तुम्हाला मला हे सांगणं भाग आहे आणि मी एका बँकेचा अधिकारी असल्यामुळे मी नेहमी सांगत असतो की ज्यांनी जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिले कर्जमाफी जर कुणी केली असेल तर अशी पहिली कर्जमाफी करणारे संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडला विठ्ठल अभंगावर काही बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अति अगत्याचं आहे वक्त्याचं ते एक प्रधान कर्तव्य आहे पंख्याचा आवाज येतोय घ्यायच्यात चतुर जरा हां बरोबर सुरू आहे ना आपलं तुम्ही सांगत चला बरं का कारण साऊंड सिस्टीमवरती सगळा खेळ आहे आता मागच्या महिन्यात माझं कीर्तन होतं आमच्या गावाकडं बरं का आणि तिथं मी कीर्तनाला सुरुवात केली आणि थोड्या वेळानंतर एक पोरगं रडायला लागलं एका मावशीचं बारीक लेकरू होतं रडायला लागलं आता त्या मावशीला वाटलं आपलं लेकरू रडतं आहे आणि या बाबाचं कीर्तन खराब होतं आहे त्या मावशीनं ते पोरगं उचललं आणि काका ती मावशी जायला लागली मी म्हणलं ताई काय झालं म्हणले काही नाही पोरगं रडतं आवाज होतो मी जाते म्हणले तुमच्या कीर्तनात खोळंबा नको मी म्हणलं ताई बसा खाली काही हरकत नाही म्हटलं रडू द्या तुमच्या पोराला तुमचं पोरगं रडू द्या म्हटलं माझ्या कीर्तनावर तिची काही अडचण होत नाही काही त्रास होत नाही त्याचा ती मावशी बसली खाली थोड्या वेळानं ते पोरगं जोरात बोंबलायला लागलं की सहनच व्हायला लागलं नाही मग त्या मावशीचा नाईलाज झाला पोरगं उचलून जायला लागली जशी ती मावशी जायला लागली मी म्हणलं ताई बसा ना खाली रडू द्या पोरगं अहो रडू द्या कितीही रडू द्या आपल्या कीर्तनाला काहीच अडचण होत नाही ते म्हणले बाबा तुमचं सगळं खरं आहे पण तुमच्या भसाड्या आवाजाला घाबरून मग पोरगं रडतो त्याचं काय म्हणजे असं होऊ देऊ नका विठाला चालू आहे ना काही प्रॉब्लेम नाही ना हवेचा पंख्याचा आवाज येऊन रिफ्लेक्ट नाही होत ना हां तुमच्या बरोबर येतोय ना
हां मग बरं आहे, मग बरं आहे. आपल्या पुण्यपावन खर्ची या नगरामध्ये सालाबाद प्रमाणे चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचं हे 20वं वर्ष आहे. आणि या 20व्या वर्षातील 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा करताय का बंद? बंद केल्यावर सगळ्यात जास्त त्रास मला होणार आहे. विठ्ठल कारण हे जॅकेट घातल्याशिवाय नीट पॅकेट मिळत नाही आजकाल. पण मी काही पॅकेटवाला कीर्तनकार नाही बरं का. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता मला तर इतक्या वेळेला मी खर्चीत आलो दगडू भाऊ काका आहे की नाही, किती वेळेला आलो इथं. आता म्हणलं लोक कंटाळून जातील आपल्याला. दरवर्षी गावात 2-3 वेळा आहेच. पहिले जरा नवीन असतं त्या नव्याचे नवलय आहे की नाही. पण आमच्या उज्ज्वल भाऊंचा अट्टहास असतो. ते म्हणले एकदा आमच्या गावातला एकदम भूषणावा असा सप्ताह आहे, आमच्या दोन्ही गावातला सगळ्यात मोठा सप्ताह आहे संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा, त्याच्यात तुमची सेवा झाली पाहिजे. आणि त्यांचा आग्रह असतो. गावातील सगळी मंडळी आपले सुरेश रतनवाडी ना ज्यांच्याकडे सेवा होती आपली आजची, हां ते आज मग पन्नालाल दादाकडे त्यांनी दिली. ते आपले सगळे आता ग्राहक मंडळी त्यांच्या आग्रहातून आजची ही कीर्तन सेवा गावातील सगळी मंडळी, दगाभाऊ असतील, गावातील बरीच म्हणजे आपले दिनेश भाऊ वगैरे सगळीच मंडळी, आणि या सगळ्या संयोजनातून आजचा कीर्तन सेवेचा योगाला मायबाप हो. आणि आपल्या पुण्यपावन खर्चीतील हा सप्ताह 20 वर्ष झाले आणि सुरू आहे. याच्यात काही मोठेपणा नाही, पण तो एवढ्या भरगच्च संख्येनं सुरू आहे हे त्यातलं विशेष आहे. एवढी मोठी उपस्थिती आज सगळे शेतकरी मंडळी बसलेलीत माझ्यासमोर. हे कामाचे दिवस आहे की नाही. सध्या कसं आहे, काम चालू आहे ना का निवांत आहे. तुम्ही बोलत जावर कीर्तनात. एक तर मला हे वरचं कीर्तन करणं फार कठीण जातं महाराज आहे की नाही. तर याच्यात जरा गॅप पडल्यासारखं होतं. पण आता कसं सगळी तुम्ही व्यवस्था केलेली आहे स्टेज वगैरे म्हणल्यामुळे आपल्याला वापरावं लागतं आहे की नाही. तर मध्ये मध्ये तुम्ही बोलत चला, आपापसात नका बोलू. मी काय विचारतो तेवढं सांगा. कारण माझं कीर्तन म्हणजे चालता बोलता कार्यक्रम आहे. चालता चालता आम्ही तुमच्याशी बोलणार आणि बोलता बोलता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की नाही. असा कार्यक्रम याचा पहिले. तर मी जे जे विचारेल ते सांगत चला. म्हणजे तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे अशी आपल्याला सेवा करायची. तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा बरोबर कीर्तन जवळपास 8:45ला सुरू झालं होतं. 3-4 वाजेपर्यंत मी कीर्तन संपवून टाकतो. जागी आहे ना तुम्ही सगळे. हां मी तेच चेक करत होतो की तुम्ही जागी आहे की नाही. कीर्तनाला वेळेची मर्यादा आहे. बरोबर वेळेत मी कीर्तन सोडील. तुम्ही काही काळजी करू नका. पण असे कीर्तनात बसले ना असे मस्त फ्रेश बसा एकदम. असं टेन्शन घेऊन नका बसू. नाही तर काही काही माणसं अशी असतात की त्याला विचारलं क्यों रोते हो, हमारी सूरत ही वैसी आहे. असं नको. एखाद्याचे असे चेहरे करून बसतात काही काही की सगळ्या सप्त्याचा खर्च मला एकट्यालाच द्यायचा खिशातून. असा अजिबात टेन्शन घेऊ नका. मंडळ समर्थ आहे की नाही. टेन्शन बिलकुल घेऊ नका. काही काहीचे चेहरे असे की 5ची फाटेल नोट, जी चांगलीच कुठं चालत नाही तर फाटेल कधी चालत. असं नका करू. मस्त फ्रेश बसा, मस्त हसत जीवन जागा. अहो काही काही तर हसतही नाही महाराज. आपण एवढं कीर्तनात इतके हसतात ना. काही काहींचं हसणंच वेगळे, वेगवेगळ्या पद्धती आहे. काही काही असे असतात तोंड दाबून. त्यांना वाटलं हसलं तर शायनिंग जाईल. मी एवढा मोठा माणूस आहे कसा हसू असे ते एकदम. मग काही काही घरी जाऊन हसतात. घरी गेल्यावर त्याला आठवतं अच्छा असं म्हणले होते का महाराज, मग असतं ते. त्याला शेजारचं कसं काय आत्ता आठवलं म्हणे लेट करंट. तसं नाही ना. मस्त हसायचं, मस्त जगायचं. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो कीर्तनात बरं का. एकदा आपलं वय झालं ना माणसानं 4 गोष्टी केल्या पाहिजे माझ्या मते. वय झालं ना तुमचं, आता काम होत नाही ना, पहिली गोष्ट करायची जेवण अर्ध करायचं. वय झालं जेवण अर्ध करायचं, पाणी दुप्पट प्यायचं, चालण्याचा व्यायाम तिप्पट करायचा, हसायचं 4 पट आणि देवाचं नामस्मरण 1000 पट करायचं तर जीवनधन्य आहे. त्याच्याशिवाय जीवनधन्य होत नाही. देवाच्या नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही. मस्त फ्रेश राहायचं. आपल्या कीर्तनात मस्त फ्रेश बसायचं. आपला पुण्यपावन खर्चीतील हा सप्ताह आहे. 20 वर्ष आणि 4था दिवस माझ्या वाटेला आलेला आहे. आपल्या सावता महाराजांची काय पुण्याई आहे मायबापू. सगळे बसलेले माझ्यासमोर शेतकरी मंडळी आहेत आहे की नाही. अहो सावता महाराजांची एवढी कृपा आहे तुमच्यावर आहे की नाही कृपा. आणि तुमच्या गावातल्या लोकांचं मला एकदम आवडतं बरं का. जगात कुठं असतील की नाही माहीत नाही, पण खर्चीचे लोक म्हणजे सावता महाराजांच्या शब्दावर चालणारे लोक आहे असं माझं ठाम मत आहे. तुमचं काय मत आहे.
आता तुम्ही ह्या टाळ्या वाजवल्या, पण पुढच्या वाक्याला टाळ्या आल्या पाहिजे. सांगू का तुम्हाला? तुम्ही तर वाजून टाकल्या टाळ्या की खर्चीचे लोक चालतात. मी पटवून देतो तुम्हाला, तुम्हाला अजून कळलेलं नाही येते की कसं पटवायचंय. खर्चीचे माणसं म्हणजे सावता महाराजांच्या शब्दावर चालणारे नाही, तर सावता महाराजांच्या एका शब्दावर चालणारे लोक आहेत. तुम्ही म्हणाल कसे कसे? सावता महाराजांचा सगळ्यात प्रसिद्ध अभंग आहे कांदा मुळा भाजी. तुम्ही फक्त कांदा घेतला. सावता महाराजांनी सांगितलं कांदा, ते म्हणले बस महाराज धन्यवाद, आम्ही कांद्यावरच लक्ष देतो. अहो आजूबाजूच्या 10 खेड्यात नाही तर संपूर्ण एरंडोल तालुक्यात कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारं गाव तर खर्ची गाव आहे. हे ते गाव आहे. हे सावता महाराजांचा आदर्श आहे ना. सावता महाराजांनी सांगितलंय कांदा मुळा भाजी. तुम्ही कांद्यापासून सुरुवात करा, पुढं पुढं येईल आता मुळा भाजी, आहे की नाही? कांद्यासाठी प्रसिद्ध असणारे लोक आहे आणि काबाड कष्ट करावे लागतात त्यासाठी. ते उगच होत नाही, आहे की नाही? आपल्याला वाटतं बा शेतकऱ्याला उत्पादन झालं, ते सहज होतं का? अहो घाम गाळावा लागतो, हाडाचे काढं रक्ताचे पाणी करून ते झिजवावं लागतं. नाही तर आजकाल कष्टाळू लोक उरले. लोकांना आरामात पाहिजे. कसं आरामात? टेन्शन फुकट पाहिजे. फुकट कसं पाहिजे आपल्याला? मला तुम्ही एक सांगा, सगळ्यात गोड गोष्ट काय बरं का? गोड सगळ्यात गोड काय असतं? काय असतं सांगा? तुम्ही बोलत नाही तुम्ही. काय गोड असतं बाळा? काय गोड असतं? हा, गुळ गोड असतो. गुळापेक्षा अजून गोड काय असतं? हा, साखर. साखर गुळापेक्षा गोड असते. अजून काय गोड असतं ते साखरेपेक्षा? हा, आपले शब्द. हा, आता तुम्ही आले. पण तुम्हाला एक सांगू का? साखर पण तेवढी गोड नाही, काहीच गोड नाही. जगात एकच गोष्ट सगळ्यात गोड लागते आपल्याला, ते म्हणजे फुकटचं. फुकटचं सगळ्यात जास्त गोड लागतं. म्हणून सगळे कोणती पण योजना असो लाईनमध्ये उभे. पण तुम्हाला एक सावता महाराजांच्या पुण्यभूमीत त्यांच्या चरणाशी एक वाक्य सांगून जातो, फुकटात कितीही मिळू द्या ते कधीच पुरत नाही, आणि कष्टानं कमवा ते जीवन झालं तरी सरत नाही. ही सावता महाराजांची नगरी आहे. तुमच्या कष्टाचा असू द्या. आजकाल कष्ट करायला आम्हाला इतका कंटाळा आहे. पहिले तर कष्टाळू लोक होते, आता कष्टाळू नाही राहिले. आता कसं टाळू? कष्टाळू नाही, कसं टाळू? एखादं काम सांगितलं की नाही जमत, उद्या येतो, आता नाही, नंतर करतो. पोरायला कामं सांगू द्या तुम्ही. आता आमच्या दिदी बसल्या समोर आहे. पोरी तरी ऐकण्यासारखे, पोरं ऐकण्यासारखे. पोरं चांगले का मुली चांगले सांगा मला तुम्ही. कोण चांगले? मुलं चांगली की मुली? हा, मुलं चांगले. हां, तर मुलं मुलं म्हणतात मुली. अहो पण पोरायचं लय अवघड आहे. आपल्या घरी पाहुणे येऊ द्या, घरात दूध नसू द्या, चहाला लगेच आई सांगते बाळा पाहुणे आलेले, घरात दूध नाही चहाला, हा ग्लास घे, हे $10 आणि जा पटकन आणि दूध घेऊन ये चहाला. आता पोरगं येते ते नीट जात नाही. मुलीला सांगा तुम्ही बाळा जाऊन दूध घेऊन ये. पोरगी एवढी हुशार असते तर मुलींना एवढं कळतं. कमी वयात त्यांना इतकं ज्ञान आलेलं असतं की आपल्या घराण्याची इज्जत काय, आपल्या घराची इज्जत काय. ती आमची दिदी मस्तपैकी असं लपून नेते ड्रेसच्या आड, आहे की नाही, ग्लास की दिसलं नाही पाहिजे पाहुण्याला. गुपचूप जाते, पाहुण्याला पत्ता लागू देत नाही की कधी बाहेरून दूध आणलं चहा केला. बरोबर आहे की नाही? आणि तेच तुम्ही पोरायला सांगा, आपल्या पोरं तेच डॉलर त्याच गिल्लासात टाकून पाहुण्याच्या तोंडासमोर खटाळण 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 असं हलवत घेऊन जातो. पुऱ्या इज्जतीचा पंचनामा. पोरं लय अवघड आहे. पोरं तुम्हाला सांगू का, पोरं दिवसभर बाहेर खेळतील आणि पाहुणे आले की सोप्यावर बसतील. बरोबर आहे की नाही? दिवसभर बाहेर खेळतील ते, त्यांना घरात या घरात येणार नाही. पाहुणे याचा टाइम की ते सोपे पॅक करून ठेवतात. मग आपण आलं, पाहुणं म्हणतं ए अरे वैना बाजू रे, अरे पाहुण्याला बसू देणार रे, पाहुण्याला बसू देणार. ते म्हणतं त्याला का जागा नाही का तिकडं. पोरं लय अवघड आहे. यायला संस्कार देणं आताच्या काळात गरजेचं आहे की नाही? हा, मला सांग बरं दीदी, ते पुष्पा पिक्चरचा काय डायलॉग गाजला? पुष्पा पिक्चरचा. हां बघा, दीदीनं समोर सांगितलं मला. पुष्पाचा काय डायलॉग गाजला? झुकेगा नाही चला. बघा पिक्चर इतके आपल्या मनावर बिंबवले. तुमचा दोष नाही, आम्ही कुठेतरी द्यायला कमी पडतो. अहो मला एक सांगतो तुम्हाला, अहो तुम्हाला जर तुम्ही हे झुकेगा नाही साला कुठून आलं की तो अल्लू अर्जुन नावाचा आमचा अभिनेता, तो पिक्चरमध्ये अशी ॲक्टिंग करतो, त्याच्यावर असे संकट येतात, लाख अडचणी येतात, पण तो डगमगत झुकत, म्हणून ते म्हणतो झुकेगा नाही
तुम्हाला या शब्दाचा अर्थ जर जाणून घ्यायचा असेल की झुकेगा नाही साला म्हणजे काय, तर एकदा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी राजा यांचा छावा पिक्चर या पोरांना दाखवा आणि मग कळल झुकेगा नाही साला म्हणजे काय. झुकेगा नाही साला म्हणजे काय? अरे औरंगजेब बादशाह त्या ठिकाणी सांगतो, अरे ये संभा मेरी ओ राजा, तुझे बस धर्म बदलना होगा, पूरा का पूरा राज दे दूंगा तुझे. आणि आमचे संभाजी महाराज काय म्हणतात? संभाजी महाराज म्हणतात, हे औरंगजेब, अरे तू मेरी ओ राजा, तेरा राज भी बच जाएगा और तेरा धर्म भी बच जाएगा. असे आमचे संभाजी राज्य होते. ते सांगणं गरजेचं आहे या पोरांना. यांना छत्रपती शिवाजी महाराज सांगणं गरजेचं आहे, यांना आमचे सावता महाराज सांगणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? हे संस्कार देणं गरजेचे आहे की नाही? आणि या संस्कारातूनच या तरुण पोरांमध्ये उद्यांचे आदर्श लपलेले आहेत. बरोबर आहे की नाही? या तरुण पिढीला जर संस्कार दिले ना, तर उद्या आपल्यासाठी यांच्यातूनच तुकडोजी महाराज म्हणतात की या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र शिवाजी, यांच्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लपलेले आहेत, यांच्यामध्ये उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज लपलेले आहेत, यांच्यामध्ये उद्याचे महात्मा ज्योतिराव फुले लपलेले आहेत, या माझ्या दिदींमध्ये उद्याच्या सावित्रीबाई फुले लपलेल्या आहेत. फक्त त्यांना संस्कार देण्याची गरज आहे. आणि आपलं हे पुण्यपावन सावता महाराजांची नगरी, सावता महाराजांचा हा उत्सव सुरू आहे. आणि मी सांगत होतो तुम्हाला, आजकाल आरामात पाहिजे, आपल्याला कष्ट नकोय. पण तुमच्या गावची सगळी मंडळी कष्टाळू आहे. कशी आहे? कष्टाळू शेतकरी मंडळी आहेत. नाही तर आजकाल एक कसं टाळू आणि काही काही कष्ट टाळू. कष्टाळू नाही, ते कष्ट टाळू. कष्ट कसे टाळता येतील? पण तुमचे कष्टाळू प्रामाणिक मंडळी. आजकालचा आता जमाना असायला आलाय बाबा, आजकाल 3च प्रश्न महत्वाचे. 3 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, माणसाला काम नाही. बरोबर आहे की नाही? बेरोजगारी किती वाढलेली बघा तुम्ही. पहिला काय प्रश्न आहे? बेरोजगारी वाढली, त्याच्यामुळं माणसाला काम नाही. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, कामाला माणसं नाही. जागीन तुम्ही? पहिला काय प्रश्न आहे? माणसाला काम नाही. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, कामाला. आणि तिसरा अजून महत्वाचा प्रश्न आहे, जे माणसं भेटतात ते काहीच कामाचे नाही. ही आजची परिस्थिती आहे. हा काळ बदललेला आहे. पण तुमच्या तिथले सगळे प्रामाणिक कष्ट करणारे, शेतकरी पिकवतो ना, ते फक्त त्याचे कष्ट नाही, त्याचे छोटे छोटे स्वप्न त्याच्यामध्ये असतात. रात्री त्याच्या पूर्ण रात्री जागावलेल्या असतात. आता तरी लोड शेडिंग आहे का तुमच्याकडं? लोड शेडिंग होतं तर रात्र रात्र जागायचे शेतकरी तुमच्याकडे आहे का नाही? रात्र रात्र जागून ते पाणी द्यावं लागतं पिकाला. सोपं आहे का? इकडं आम्हाला दिवसा टायमिंग आहे ऑफिसचा 10 ते 5, आहे की नाही? शेतकऱ्याला टायमिंग आहे का? आणि तरी शेतकरी कोण आहे? शेतकरी राजा आहे. बरोबर आहे का? आपल्याकडे काय म्हणलं जातं? शेतकरी राजा. पण शेतकरी राजा आहे का खरंच? भिकाऱ्यासारखी अवस्था करून ठेवलेली आहे. मालाला भाव नाही. 1975ला सोनं आणि कापूस याचा भाव सारखा होता, म्हणून कापसाला पांढरं सोनं म्हणत होते. काय म्हणत होते? आज सोन्याचा भाव कुठे आहे आणि कापसाचा कुठे आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता लोक बरेच म्हणतात. आता तुम्हाला सांगू का, तुमचं गाव तर खूप आदर्श आहे. तुम्हाला हे सांगण्याची मी मुद्दाम तुमचं गाव आहे म्हणून हे वाक्य बोलू शकतो. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, कर्जमाफी दिली पाहिजे. मला थोडासा विरोध आहे माझा. मी म्हणतो शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ नका. तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला एवढा भाव द्या की कितीही कर्ज होऊ द्या, ते भरायची ताकद माझ्या शेतकऱ्यामध्ये, तितकी प्रामाणिकता शेतकऱ्यांमध्ये. काय कर्जमाफीच्या तुम्ही गोष्टी करता? शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या ना. आज 25-30 हजार रुपये भाव असता कापसाला, तर शेतकरी सुखी नसता का? मकाला भाव बघा तुम्ही, अजूनही इतक्या वर्षापासून तेवढाच आहे. भाव वाढत, चांगला भाव मिळतो का? बेभरोशाचा भाव. हे तर तुमच्याकडं हे आसमानी सुलतानी संकट आहे की नाही? पाऊस वेळेवर पडत नाही आणि कधी पडला तर जास्त पडतो आणि परत पिकाला भाव नाही, म्हणून शेतकरी अडचणीत येतो. त्या दुष्ट चक्रामध्ये अडकला जातो. पण तुमच्या गावचे शेतकरी एकदम कसदार जमीन आहे, शेती पिकवणारे अतिशय. कारण तुम्ही सावता महाराजांचे अनुयायी आहे की नाही? सावता महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहे. सावता महाराज हे काय आयरे गैरे नव्हते, ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. उगाच करतोय का महाराज? 800 वर्ष झाले आपल्या सावता महाराजांना जाऊन. किती? 800 वर्ष. आजही महाराजांच्या नावानं पुण्यतिथी चालू आहे. मी तुम्हाला बाबा विचारू का, तुमचं नाव काय बाबा? समोर बसलेले बाबा, काय नाव आहे तुमचं? काशीनाथ पटेल. तुमच्या वडिलाचं नाव काय? सुखदेव. त्यांच्या वडिलाचं नाव? आणि त्यांच्या वडिलाचं नाव? आणि त्यांच्या वडिलाचं नाव?
आता तरी बाबा तुम्हाला तर खरं यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कमीत कमी 4-5 पिढ्या माहिती आहे त्यांना. आपल्याला तर 3ऱ्या पिढीच्या पुढं माहिती नाही. 5 पिढ्या तरी सांगितल्या तुम्ही. 5व्या पिढीच्या पुढं आपल्याला आपले मूळ पुरुष आठवत. पण आपल्या सगळ्यांचे मूळ पुरुष सावता महाराज 800 वर्षांनंतरही तुम्हाला आम्हाला आठवत आहे. अशी करणी करून त्या ठिकाणी ते गेलेले आहेत, असं काम करून गेलेले आहेत. किती मोठं काम आहे सावता महाराजांचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला सगळ्या संतांच्या पालख्या जातात. आपल्या आदिशक्ती मुक्ताईंची पालखी मुक्ताईनगरवरून पंढरपूरला जाते, माहिती ना तुम्हाला. मुक्ताबाईची पालखी जाते. महाराष्ट्रातील सगळ्यात लांबची पालखी आहे मुक्ताईनगर ते पंढरपूर. सगळ्यात जास्त अंतर, सगळ्यात जास्त दिवस चालणारी पालखी आहे मुक्ताबाईंची. ज्ञानेश्वर माऊली आळंदीवरून जातात. तुकाराम महाराज देहूवरून जातात पंढरपूरला. निवृत्तीनाथ नाशिक त्र्यंबकेश्वरवरून जातात. नामदेव महाराज जातात. सगळे संत आषाढी एकादशीला त्यांच्या त्यांच्या गावावरून पंढरपूरला जातात. पण लक्ष द्या, बारीक ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकमेव असा संत झाला, एकमेव असे संत झाले की ज्यांची पालखी त्यांच्या गावावरून पंढरपूरला नाही जात, तर साक्षात भगवान पांडुरंगाची पालखी त्यांच्या गावाला जाते. रत्नाची खान धन्य अरण, रत्नाची खान निधान